Okay, good morning, everyone. everyone. So today we will start the unit number one of basics of civil engineering, that is introduction to civil engineering. So unit one of the our basics of civil engineering subject is the introduction to civil engineering. So everyone, please write down unit one, introduction to civil engineering. Then civil, CIVIL, civil is the C for creation, I for is, V is very, I is the important in life. Actually, this is the now not a universal truth definition. Just we have prepared. Creation is a very important in life. In this way, we can define our civil engineering world, civil world. We can define creation is a very important in the life. This is not universal truth definition. Don't write this. So this is the civil. So we will start from the engineering. What is engineering? How engineer or engineering words come into picture or came into picture? कसा हा फील्डवरती म्हणजे पिक्चरमध्ये हा इंजिनिअरिंग वर्ड आला? तर इंजिनिअरिंग वर्डच्या अगोदर इग्नियस हे रिटन इन द ग्रीन कलर, इग्नियस वर्ड इज देअर. सो इग्नियस मीन्स क्लेवर पर्सन इन द लॅटिन लँग्वेज. इग्नियस मीन्स क्लेवर पर्सन. तर इंजिनिअरिंगला इग्नियस असा वर्ड होता. इनिशियली for the engineering, igneous word was there, and igneous it means the clever person. So we all are the clever person because we have taken the admission for the engineering. बरोबर आहे. आपण ऍडमिशन सगळ्यांनी इंजिनिअरिंगला घेतलंय, त्यामुळे आपण सगळे क्लेवर पर्सन आहेत इन दी लँग्वेज ऑफ लॅटिन. बरोबर आहे. मग इग्नियस वर्ड होता, त्या इग्नियसचा इंजिनिअरिंग वर्ड झाला. हा फक्त हा वर्ड लॅटिनमध्येच वापरला जात होता इग्नियस. त्या इग्नियसचं मिनिंग आहे क्लेवर पर्सन, अँड दॅट क्लेवर पर्सन इज नथिंग बट इग्नियस, अँड दॅट नथिंग बट द इंजिनियर. So how engineering word is defined? Are you understand? Clever person. Engineer is nothing but the clever person. Now, what is role of engineer or what is engineering? That we will learn first. Engineer cleverly uses the available natural resources for the benefit of mankind. इंजिनियर काय करतोय? अवेलेबल नॅचरल रिसोर्सेस यूज करतोय फॉर दी बेनिफिट ऑफ मॅनकाइंड. जे कोण ह्युमन बिईंग्स आहेत किंवा पीपल आहेत त्यांच्या बेनिफिटसाठी अवेलेबल नॅचरल रिसोर्सेसचा वापर कोण करतोय? तर इंजिनियर करतोय. द इंजिनियर मे बी ऑल इंजिनियर्स, not only civil engineer, all the engineers. It may be civil, mechanical, electrical, electronics, computer, or others. All the engineers, what they are doing? They are using the available natural resources for the benefit of mankind. Next, what engineers doing? Engineers provide comfort to mankind and makes life comfortable. कम्फर्ट टू मॅनकाइंड अँड मेक्स लाईफ कम्फर्टेबल. माणसांची किंवा ह्युमन बिईंगची लाईफ कम्फर्टेबल करायचं काम कोण करतात? तर इंजिनियर करतात. सो आता बघतो आपण जेवढ्या काय टेक्नॉलॉजी दिसतात त्या फक्त आणि फक्त इंजिनियर्समुळेच आहेत. इफ यू टेक द एक्झाम्पल ऑफ इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनियर. सी, मोबाईल, TV, fridge, whatever electronics things we are using, that made by the electronics engineer. आणि त्या कोण वापरतंय? आपण सर्वजण वापरतोय. इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरनं केलेल्या या ज्या गोष्टी आहेत, मोबाईल असेल, TV असेल, फ्रीज असेल, ते आपण सहज वापरतोय. म्हणजे आपलं लाईफ कसं झालेलं आहे? कम्फर्टेबल झालेलं आहे. दिस इज दी वन ऑफ द एक्झाम्पल ऑफ इलेक्ट्रॉनिक्स. इफ यू टेक द एक्झाम्पल ऑफ कॉम्प्युटर, आता आपण जे कॉम्प्युटरचे टेक्नॉलॉजी यूज करून लेक्चर चालू आहे आणि तुम्ही लिसन करतात, म्हणजे आपलं लाईफ कम्फर्टेबल कशामुळे झालेलं आहे? इंजिनियर्समुळे. इंजिनियर प्रोव्हाइड्स लाईफ कम्फर्टेबल ऑफ पीपल. So many examples we can take. If we take the example of mechanical engineer, the mechanical engineer what doing? The mechanical engineer व्हेकल्स तयार करतात, मशिनरीज तयार करतात वेगवेगळ्या गोष्टींसाठी.
आणि सध्या आपण कशावर चालतोय? मशिनरीवरती बरंचसं वर्क आपलं काम चालू आहे. सो इट इज कम्फर्टेबल टू अस ॲज अ कॉमन पीपल. आपल्यासाठी ते खूप कम्फर्टेबल आहे. म्हणजे जे हार्डवर्क जास्त करायला लागत होतं ते मशिनरींचा उपयोग करून आपण ते थोडंसं कमी आपल्याला फिजिकल जो काही आपल्याला त्रास होतो तो कमी होतोय. म्हणजे आवर लाईफ इज कम्फर्टेबल. सो इंजिनियर प्रोव्हाइड्स कम्फर्ट टू मॅनकाइंड अँड मेक्स लाईफ कम्फर्टेबल. देन third point you can see applications of scientific and mathematical knowledge. The engineering is a field behind that science and mathematics is there. इंजिनिअरिंगच्या पाठीमागं सायन्स आणि मॅथमॅटिक्स याचा खूप इम्पॉर्टंट रोल आहे. जे टेक्निक्स किंवा जी टेक्नॉलॉजी तुम्ही ॲज अ इंजिनियर म्हणून डेव्हलप कराल त्याच्या पाठीमागं सायन्स आहे. अँड फॉर डेव्हलपमेंट पर्पज यू रिक्वायर्ड दी मॅथमॅटिक्स. मॅथमॅटिक्स त्याच्यासाठी लागणार आहे आणि त्याच्या पाठीमागं सायन्स आहे. सो ॲप्लिकेशन ऑफ सायन्स अँड मॅथमॅटिक्स नॉलेज इज टू इम्प्रूव्ह द लिव्हिंग स्टँडर्ड. माणसाचं लिव्हिंग स्टँडर्ड ठेवण्यासाठी आपल्याला जर आपण सायन्स आणि मॅथमॅटिक्सच्या ॲप्लिकेशन जर इंजिनिअरिंगमध्ये वापरले तर आपण खूप अजून पुढे जाऊ शकतो. सो आर यू गेटिंग व्हॉट इज इंजिनिअरिंग? फॉर इंजिनिअरिंग इग्नियस वर्ड वॉज देअर. इग्नियस वर्डवरून इंजिनियर हा वर्ड आला. आणि इंजिनियर काय करतोय? जेवढे काय नॅचरली रिसोर्सेस आहेत त्याच्यापासून लोकांना किंवा ह्युमन बिईंगला जितकं जास्त बेनिफिट देता येतील ते काम करतो इंजिनियर. तो कम्फर्ट लाईफ प्रोव्हाइड करतोय सगळ्यांचं. आणि याला बेस कशाचा आहे तर सायन्स आणि मॅथमॅटिक्स आहे. सो दॅट इज दी इंजिनिअरिंग. ओके, नेक्स्ट. So obviously we are learning here civil engineering. I am here for teaching you civil engineering subject. So we will see the definition of civil engineering. So what is civil engineering? A professional engineering language. Civil engineering is the professional engineering language or discipline. In that, analysis, design, construction and maintenance of the infrastructural facilities such as buildings, bridges, dams and roads. So what is civil engineering? If you learn the definition of civil engineering, see the definition of civil engineering, a professional engineering discipline. Civil engineering is the professional engineering discipline in which analysis, design, construction and maintenance of the infrastructure such as building, bridges, dams and roads. म्हणजे जे काय सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये स्ट्रक्चर्स आहेत त्या स्ट्रक्चरचं ॲनालिसिस, डिझाईन आणि कन्स्ट्रक्शन आणि त्याचा मेंटेनन्स हे कशामध्ये केलं जातं आहे? सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये. दिस इज द प्रोफेशनल इंजिनिअरिंग ब्रँच इन विच ॲनालिसिस, डिझाईन, कन्स्ट्रक्शन अँड मेंटेनन्स ऑफ बिल्डिंग, ब्रिजेस, डॅम्स अँड रोड्स. आलं लक्षात? सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणजे काय? ही एक अशी इंजिनिअरिंगची प्रोफेशनल ब्रँच आहे की ज्याच्यामध्ये ॲनालिसिस केलं जातं, डिझाईन केलं जातं आणि कन्स्ट्रक्शन विथ मेंटेनन्स कशाचा केला जातो तर बिल्डिंग, ब्रिजेस, डॅम्स आणि रोड्स. आर यू गेटिंग? सो शॉर्टली यू कॅन राईट द डेफिनेशन. You can write the definition of civil engineering: a professional engineering discipline that deals with the analysis, design, construction and maintenance of infrastructural facilities such as building, bridges, dams and roads. You can write fastly this definition. म्हणजेच सिव्हिल इंजिनिअरिंगचे जे स्ट्रक्चर्स आहेत त्या स्ट्रक्चरचं
अनालिसिस करायचं, डिझाईन करायचं, कन्स्ट्रक्शन आणि मेंटेनन्स करायचं काम हे कशामध्ये होतंय तर सिव्हिल इंजिनिअरिंग ब्रँचमध्ये. आलं लक्षात? ओके. सो नेक्स्ट बरोबर. next point next point is the disciplines of civil engineering. Disciplines म्हणजे ब्रँचेस और सब डोमेन्स ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग. सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये कोणकोणते सब डोमेन्स आहेत किंवा कोणकोणत्या डिसिप्लिन्स आहेत ते बघा. सो सिव्हिल इंजिनिअरिंग हिअर फर्स्ट इज द आर्किटेक्चर and town planning. Architecture and town planning. Second, building planning and design, construction. Third, construction technology. Fourth, environmental engineering. Fifth, geotechnical engineering. Sixth, hydraulics, water resources and irrigation engineering. Remote sensing and GIS. Structural engineering, surveying and transportation engineering. These are the subdomains or disciplines of civil engineering. So similarly, engineering. If we take the example of engineering, what are the subdomains of the engineering? इंजिनिअरिंगच्या कोणकोणत्या ब्रांचेस आहेत तर इंजिनिअरिंगच्या ब्रांचेस आहेत मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रॉनिक्स, computer, electrical, marine, chemical, textile. So these are the so many branches of or disciplines of engineering. So similarly, so disciplines of civil engineering are these all 8 or 10s: architecture and town planning, building planning and construction, construction technology, environmental engineering, geotechnical engineering. You can write this also because uh, you write down these pointers. So you can easily understand these are the disciplines of the civil engineering. So write down shortly one by one. Write down titles, disciplines of civil engineering. In the disciplines of civil engineering, these are the 8 to 10 sub branches of civil engineering. So you can work out of these 10 in any one of the field. तुम्ही याच्यातल्या कोणत्याही एका फील्डमध्ये काम करू शकता. द इंजिनिअरिंग इज नॉट शॉर्ट. तुम्ही जसं इंजिनिअरिंगमध्ये इलेक्ट्रॉनिक्सला ॲडमिशन घेतलं तसं सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये सुद्धा यातल्या एकाच ब्रँचमध्ये तुम्ही तुमचं करिअर करू शकता किंवा एक दुसरी एकमेकाशी कोरिलेट असेल. म्हणजे तुम्ही बिल्डिंग प्लॅनिंग आणि कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी या दोन्हीमध्येच काम करू शकता. अदर ब्रांचेसमध्ये नाही करू शकणार. त्यावेळी एकतर एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंगमध्ये गेला तर याच्यामध्येच काम करणार किंवा एन्व्हायरमेंटल प्लस कन्स्ट्रक्शन. जर जिओ टेक्निकल असेल तर जिओ टेक्निकल प्लस स्ट्रक्चरल असं कॉम्बिनेशनमध्ये एक किंवा दोन ब्रांचेसमध्ये तुम्ही तुमचं करिअर करू शकता ॲज अ सिव्हिल इंजिनियर. So these all are the sub branches. So you can write down fast because you will know what are the sub branches of the civil engineering at least. So आणि ते तुमच्या हाताखालून जाईल त्यासाठी ते लिहून घ्या. Disciplines of civil engineering. These are the 10 disciplines of the civil engineering. And then we will explain one by one what included in each branch from next slide onwards. थोडंसं फास्ट लिहून घेत चला. Actually, we will explain this all the branches of civil engineering or disciplines of civil engineering one by one. We will see next. But this is the overview sketch of the disciplines of civil engineering or sub branches of civil engineering. And on these 10 sub branches, there are 40 subjects are there in the civil engineering field.
From second year to final year onwards, you have 40 subjects, 40 theoretical subjects or design subjects on these 10 branches of civil engineering. या 10 ब्रँचेस वरती तुम्हाला पुढच्या 3 वर्षामध्ये सेकंड इयर, थर्ड इयर आणि फायनल इयर मध्ये याच्यावरती सब्जेक्ट्स आहेत. 40 सब्जेक्ट्स यू हॅव टू लर्न, दोज हू आर इन दी सिव्हिल स्टुडंट्स इन दिस क्लास. Okay, shall I move next? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Okay, now first discipline of the civil engineering is the building planning and design. First discipline of the civil engineering is the building planning and design. Now if we see the picture, काय दिसतंय या पिक्चर मध्ये हो? What you are thinking? Anyone can tell me? स्केच काढायला. कशाचं स्केच डिझाईन आहे? तयार करायला, बिल्डिंगचं डिझाईन तयार करायला. बिल्डिंगचं तर डिझाईन नाही, बिल्डिंगचा प्लान आहे तो. बिल्डिंग प्लॅनिंग अँड कन्स्ट्रक्शन इज द फर्स्ट डिसिप्लिन. बिल्डिंग प्लान आहे तो, प्लान नंतर डिझाईन स्टेज असते आणि डिझाईन नंतर कन्स्ट्रक्शन स्टेज असते. सो व्हॉट इज प्लान? सी, ॲज अ सिव्हिल इंजिनियर, the first concerned branch is or prime important element of the civil engineering is the building. Building हा सगळ्यात प्राइम इम्पॉर्टंट एलिमेंट आहे. as I told you, बेसिकली ज्यावेळी 1000 वर्षापाठी मग आपण काय म्हणत होतो, what are the basic needs of people? अन्न, वस्त्र, निवारा, food, cloth and shelter. These are the 3 basic needs of the civil engineering, people. So in that, the shelter, निवारा is one of the thing is there. आणि त्या निवारा या गोष्टीसाठी सिव्हिल इंजिनियर या ब्रँचचा जन्म झाला. एखाद्या ह्युमन बिईंगला किंवा पीपलला आपल्याला जर शेल्टर द्यायचं असेल तर त्यासाठी आपल्याला सिव्हिल इंजिनियरची गरज आहे. पहिले काही सिव्हिल इंजिनियर तयार होत नव्हते, पण एव्हरी पर्सन जो कन्स्ट्रक्शन करणार एखाद्या इमारतीचं किंवा एखाद्या झोपडीचं, तो इंजिनियरच होता त्या काळातील. Nowadays we are using the advanced technologies in the field of civil engineering. So the building is the prime important sub branch of the civil engineering. सगळ्यात इम्पॉर्टंट ब्रँच सिव्हिल इंजिनिअरिंग मधली कोणती आहे तर बिल्डिंग आहे. बिल्डिंग प्लॅनिंग. का तर बेसिक नीड ऑफ ह्युमन, माणसाची सगळ्यात बेसिक नीड काय? फूड, क्लॉथ अँड शेल्टर. मग शेल्टर मध्ये तुमचं बिल्डिंग येते. आर यू गेटिंग? सो नाव बघा, इथं प्लान काढला जातोय. हा जो प्लान आहे तो म्हणजे काय? काहीतरी रूम्स आहेत, त्या रूमला भिंती आहेत, त्या रूम मधून बाहेर जाण्यासाठी कोणता तर मार्ग आहे, असं काहीतरी ह्या प्लान वरती दाखवलेलं आहे. आणि हा जो प्लान आहे, दिस इज नथिंग बट द बिल्डिंग प्लान. बिल्डिंगचा पेपरवर काढलेला हा प्लान आहे. सो बिल्डिंग प्लान हा पाठीमागच्या 15 वर्षापूर्वी हा हाताने कागदावर काढला जायचा. बिल्डिंग प्लान आहे तो हा हाताने कागदावर काढला जायचा. पण या 15 वर्षामध्ये टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स झाल्या, सॉफ्टवेअरचा वापर केला गेला आणि कॉम्प्युटरवरती, ऑटोकॅड या सॉफ्टवेअरवरती आपण हा प्लॅन आता डायरेक्ट कॉम्प्युटर माउस कीबोर्डचा वापर करून हा प्लॅन ड्रॉ करू शकतो ऑटोकॅड या सॉफ्टवेअरवरती. इट मीन्स द टेक्नॉलॉजीज आर ग्रोईंग. बिफोर 15 इयर्स हा प्लॅन हातानेच कागदावर काढला जात होता. तोच प्लॅन आता आपण सॉफ्टवेअरवरती काढतो आणि त्याची प्रिंटआउट घेतो. सो दिस इज द ॲडव्हान्समेंट in the field of civil engineering or in the field of sub field of the civil engineering, that is building planning. Building planning मध्ये हा प्लॅन आता आपण सॉफ्टवेअर ऑटोकॅड ह्या सॉफ्टवेअर वरती हा काढतो. ओके, सो देर आर सम रूल्स अँड रेग्युलेशन्स. हा प्लॅन कसा काढतो आपण? बंगलो आपला कन्स्ट्रक्ट करायचा. सगळ्यांना एक शब्द माहित आहे, वास्तुशास्त्र. बऱ्याच जणांना माहित असेल किंवा ऐकायला मिळतं, वास्तुशास्त्राप्रमाणे बिल्डिंग असायला पाहिजे म्हणतात ना. सो व्हॉट इज वास्तुशास्त्र? Yes, sir. काय आहे वास्तुशास्त्र? वास्तुशास्त्र म्हणजे काय? ते इंजिनिअरिंग मध्ये आहे
फक्त ते आपण कुठेतरी राहतो म्हणून ते वास्तुशास्त्र, त्याला काहीतरी रिझन्स आहेत. का वास्तुशास्त्राप्रमाणे बिल्डिंग असावी, तर त्याला रिझन्स आहेत. आणि वास्तुशास्त्र म्हणजे काय, तर दिशा आहेत. मेन 4 दिशा आहेत आपल्या, ईस्ट, वेस्ट, नॉर्थ आणि साऊथ. त्याच्यामध्ये पण आपल्या सब 4 आहेत. कोणकोणत्या आहेत त्या? मराठीमध्ये आपण आग्नेय, वायव्य, नैऋत्य, आणि ईशान्य. ईशान्य. मग या 8 दिशांमध्ये आपली बिल्डिंगचं लोकेशन्स ठरलेले असतात. कोणत्या बाजूला किचन पाहिजे, कोणत्या बाजूला हॉल पाहिजे, कोणत्या बाजूला तुमचं बेडरूम पाहिजे, टॉयलेट बाथरूम कोणत्या दिशेला पाहिजे, जिना तुमचा स्टेअरकेस म्हणतो इंग्लिशमध्ये त्याला आपण, ती कोणत्या बाजूला पाहिजे, याचे प्रिन्सिपल्स किंवा बायलॉज किंवा आपण ज्याला मराठीमध्ये वास्तुशास्त्र म्हणतो, ते प्रिन्सिपल्स ठरलेले आहेत. किचन पूर्वेलाच पाहिजे असं म्हणतात. का पूर्वेला पाहिजे हो? सूर्यप्रकाश. बरोबर आहे. सकाळी आपण ज्यावेळी ज्यावेळी काही घरातील आपल्या स्त्रिया स्वयंपाक करत असतील, त्यावेळी जर सूर्यप्रकाश खिडकीमधून जर आपल्या किचनमध्ये आला, तर त्या सूर्यप्रकाशाची जी कोवळी किरण आहेत ते जर आपल्या अन्नात जर मिसळ, एक वास्तुशास्त्र सांगतोय मी, म्हणजे काही गोष्टींना अर्थ आहेत जे पूर्वीपासून चालत आलेले आहेत, तर ते आपलं अन्न आहे ते खूपच स्वादिष्ट आणि चविष्ट बनतं. असा एक पूर्वीपासून चालत आला असा एक थिंग आहे. त्याच्यामुळं काही गोष्टीला मिनिंग्स आहेत. सो त्यामुळं पूर्वेला किचन असायला पाहिजे. हॉल्स आहे, हॉल जो आहे आपण ज्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा घरामध्ये एंट्री करतो, तो हॉल आहे तो पूर्व आणि उत्तर दिशेच्या मध्ये असायला पाहिजे. त्यानंतर जी जिना असतो आपण चढतो, तो दक्षिणेला असायला पाहिजे. कोण आहेत? अनम्यूट करा स्वतःला, सॉरी म्यूट करा. दक्षिणेच्या बाजूला का पाहिजे, तर असं वास्तुशास्त्रामध्ये म्हटलं जातं की दक्षिण दिशेकडून तुम्ही जिन्यावरून चढल्यानंतर ज्यावेळी तुम्ही स्लॅबवरती येता वरती, त्यावेळी तुमचं उत्तरेकडे तोंड असतं. स्लॅबवरती ज्यावेळी तुम्ही एंट्री करता त्यावेळी उत्तरेकडे तोंड असतं. तर ते उत्तरेकडे तोंड असावं असा एक पूर्वीपासूनचा हे आहे ना, वास्तुशास्त्र पण असं थोडंसं सांगतं. म्हणजे जर आपण असं जर आपल्या, कारण का घर हे खूप महत्वाचं आहे जिथं आपण राहत असतो. घर किंवा बिल्डिंग हा आपला रेसिडेन्शियल एरिया आहे, खूप इम्पॉर्टंट आहे की ज्याच्यावरचं आपलं रुटीन असतं. सगळं आपल्या ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत त्याच्यावरती सगळं आपलं मानसिक संतुलन डिपेंड असतं. त्यामुळं घर, बिल्डिंग, त्यातल्या रूम, त्यातले लोकेशन्स खूप इम्पॉर्टंट आहेत. म्हणून वास्तुशास्त्र हा शब्द सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये आहे. येते का लक्षात? ह्या रूम्स, आता तसंही ह्याचा डिटेल स्टडी पण तुम्हाला आणखी परत सेकंड इयरला आहे, पण थोडं तर आपल्याला माहित पाहिजे. बिल्डिंग प्लॅनिंग म्हणजे काय हे फक्त तुम्हाला थोडक्यात सांगायचं आहे. बिल्डिंग इज द प्राइम इम्पॉर्टन्स ऑफ द सिव्हिल इंजिनिअरिंग. देन सम ऑफ द प्रिन्सिपल्स, जसं सांगितलं की वास्तुशास्त्राप्रमाणे काही प्रिन्सिपल्स आहेत की ही रूम याच बाजूला पाहिजे, ती रूम त्याच बाजूला पाहिजे. त्यानंतर ओरिएंटेशन, बिल्डिंगचं ओरिएंटेशन पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे की जसं म्हटलं की सनलाइट्स किचनमध्ये आल्या पाहिजेत. म्हणजे किचन रूम कुठं पाहिजे? पूर्वेलाच पाहिजे, ईस्ट साईडला. ते ओरिएंटेशन झालं. कुठली रूम कुठल्या बाजूला पाहिजे, दॅट इज दी ओरिएंटेशन अँड दॅट इज दी स्किल ऑफ सिव्हिल इंजिनियर. सिव्हिल इंजिनियरला पहिल्यांदा 2 गोष्टी माहीत पाहिजेत. एक म्हणजे कुठल्या बाजूला रोड आहे आणि दुसरं म्हणजे दिशा कुठे आहे. त्याच्याशिवाय कुठला सिव्हिल इंजिनियर बिल्डिंग प्लॅन करू शकत नाही. आणि जर केली तर तो बिगर कामाचा इंजिनियर बघ. त्याला लॉजिक माहित पाहिजे की दिशा, रोड कुठल्या बाजूला आहे बिल्डिंगला फेस करणारा आणि दिशा कशा आहेत. दिशावरूनच तो ठरवणार की किचन कुठं पाहिजे, हॉल कुठं पाहिजे, तुमचा जिना म्हणजे स्टेअरकेस कुठं पाहिजे. सो दीज आर दी सम फंडामेंटल प्रिन्सिपल्स वी आर युजिंग इन द प्लॅनिंग ऑफ द बिल्डिंग. Then here next point is the bylaws of the local municipal bodies. Bylaws of the local municipal bodies. So this is again very important word. Municipal bodies. कोणकोणत्या लोकल म्युनिसिपल बॉडीज असतात?
आपण राहतो कुठे? विलेजमध्ये. म्हणजे ग्रामपंचायत पहिली म्युन्सिपल बॉडी आहे. सेकंड म्युन्सिपल बॉडी म्हणजे नगरपालिका. जर एखाद्या सिटीमध्ये राहत असतील जिथं पॉप्युलेशन 25-30 हजारापेक्षा जास्त आहे तर तिथं नगरपालिका असते. जिल्ह्याच्या ठिकाणी जात असाल तर तिथं महानगरपालिका असते. म्हणजे ह्या म्युन्सिपल बॉडीज आहेत. ग्रामपंचायत, त्यानंतर नगरपालिका, महानगरपालिका, ह्या म्युन्सिपल बॉडी. तर यांच्याकडे काहीतरी बायलॉज आहेत, रूल्स अँड रेग्युलेशन ठरवून दिलेले आहेत की कोणी पण उठेल आणि कुठेही बिल्डिंग आणि बंगलो बांधेल. नो, they have given some bylaws where to construct building, at what distance we have to construct the building from road face. रोडच्या फेस पासून किती डिस्टन्स वरती आत तुमचा बंगलो असायला पाहिजे, तुमची बाउंड्री. तर ते डिपेंड कशावरून होतंय तर तुमच्या बिल्डिंग प्लॉटला किती मीटरचा रोड वाईड आहे. म्हणजे रोडची लेंथ नव्हे, रोडची विड्थ 3 मीटरचा आहे, 5 मीटरचा आहे. त्याच्यावरून रोडच्या सेंटर पासून तुमच्या बिल्डिंगची जी बाउंड्री आहे ती किती डिस्टन्स वरती असायला पाहिजे हे बायलॉज मध्ये सांगितलेलं आहे. सिव्हिल इंजिनिअरिंगचं बिल्डिंग बायलॉज एक बुक आहे. त्या बिल्डिंग बायलॉज बुक मध्ये रोडच्या सेंटर पासून बिल्डिंगचा तुमच्या जी फेस आहे पुढची ती किती डिस्टन्स वरती असायला पाहिजे त्याचे बिल्डिंग बायलॉज मध्ये डिटेल्स दिलेले आहेत. किंवा एक प्लॉट असतो, प्लॉटमध्ये आपण बंगलो कन्स्ट्रक्ट केलेला असतो किंवा अपार्टमेंट कन्स्ट्रक्ट केलेलं असतं. तर त्या प्लॉटमध्ये बिल्डिंगच्या हाईट वरून बॅक साईडचं मार्जिन किती पाहिजे, दोन्ही साईडचं मार्जिन किती पाहिजे आणि फ्रंट साईडचं मार्जिन किती पाहिजे ते पण या बायलॉज मध्ये ठरलेलं आहे. येते का लक्षात? बघा, ते पण या बायलॉज मध्येच ठरलेलं आहे. मग ते बायलॉजचं बुक आहे, त्या बुक मध्ये तुम्हाला डिपेंड्स अपॉन रोड विड्थ फ्रंटिंग टू द बिल्डिंग. बिल्डिंगला फ्रंट असणारा जो रोड आहे त्या रोडच्या विड्थ वरून बिल्डिंगच्या बाजूचे मार्जिन ठरवले जातात. दीज आर दी बायलॉज. आणि ते कोणाकडे असतात तर लोकल म्युन्सिपल बॉडीज. आता ग्रामपंचायत मध्ये आता बऱ्यापैकी स्टुडंट रुरल एरियातले असतील, तुमच्यातले. ग्रामपंचायत मध्ये कुठं तुम्ही परमिशन घ्यायला जाता का हो बंगलो तुमचा बांधायला? ग्रामपंचायत मध्ये असंच चालतं सगळं. गावची स्वतःची जागा असते, ग्रामपंचायत बॉडी विचारत नाहीये, कुठं पण बांधतो आपण. रस्त्यावर आणले असतात घरं, बरोबर आहे ना? ग्रामपंचायत एरियात बघितलं असेल तुम्ही गावात कुणाचं तर एक तिथं म्युन्सिपल जी ग्रामपंचायत आहे ती एवढी लक्ष देत नाही. पण नगरपालिका आणि महानगरपालिका त्याच्यामध्ये तुम्ही जर बांधलं तर ते तुमच्यावरती ऍक्शन घेऊन ते पाडलं जातं. सो आणि ते बांधायच्या अगोदर तुम्हाला परमिशन घ्यायला लागते. तुमचा प्लॅन काढून बिल्डिंगचा किंवा बंगलोचा तुम्हाला नगरपालिकेचा जो इंजिनियर असतो किंवा महानगरपालिकेचा इंजिनियर असतो त्यांची ते प्लॅन वरती सँक्शन्सही घ्यायला लागते. ते चेक करतात की बिल्डिंग बायलॉज प्रमाणे तुमचा प्लॉट, तुमचा बंगलो आहे त्या लोकेशनला व्यवस्थित आहे की नाही, किंवा तुम्ही ते मार्जिन सोडून कन्स्ट्रक्ट करणार आहात की नाही. सो these are the building bylaws. Now next point is here. Building planning requires basic knowledge of principles of architecture. आर्किटेक्चरचे प्रिन्सिपल्स म्हणजे त्याचा ॲस्थेटिक्स व्ह्यू कसा आहे बिल्डिंगचा पाहिजे, बिल्डिंगला जे शेप दिले जाणार आहेत, ब्युटी ऑफ दी स्ट्रक्चर, एक वर्ड आहे ब्युटी ऑफ दी स्ट्रक्चर. स्ट्रक्चरची ब्युटी सुद्धा कोण वाढवते तर आर्किटेक्चर आणि सिव्हिल इंजिनियर हे स्ट्रक्चरची ब्युटी वाढवतात. स्ट्रक्चरची सुंदरता कोणाच्या हातात आहे तर आर्किटेक्चर आणि सिव्हिल इंजिनियरच्या हातात आहे. त्याला हे प्रिन्सिपल्स आहेत, ते प्रिन्सिपलचा वापर करून बिल्डिंग प्लॅन करू शकतात. बिल्डिंग मे बी रेसिडेन्शियल ऑर पब्लिक. बघा दोन वर्ड आहेत, दोन टाईपच्या बिल्डिंग असतात. बिल्डिंग मे बी रेसिडेन्शियल ऑर पब्लिक. रेसिडेन्शियल म्हणजे जिथं आपण राहतो ती बिल्डिंग, मे बी स्वतःचा बंगलो असेल किंवा अपार्टमेंट असेल. अपार्टमेंटमध्ये काय असतात, फ्लॅट असतात आणि सो मेनी फॅमिलीज आर स्टेईंग देअर, किंवा तिथे राहत असतात बरेचशा फॅमिलीज. तो रेसिडेन्शियल झाला. आणि पब्लिक बिल्डिंग म्हणजे काय, लाईक बघा इथे लिहिले पब्लिक बिल्डिंग लाईक स्कूल, कॉलेजेस, गव्हर्नमेंट ऑफिसेस, हॉस्पिटल एटसेट्रा. म्हणजे पब्लिक यूज साठी ज्या बिल्डिंग वापरल्या जातात
त्या सगळ्या कोणत्या तर पब्लिक बिल्डिंग. त्याच्यामध्ये स्कूल्स आले, कॉलेजेस आले, गव्हर्नमेंट ऑफिसेस. मग गव्हर्नमेंट ऑफिसेसमध्ये पोस्ट ऑफिस असेल, बँक असेल, पोलीस स्टेशन असेल किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह तहसील कार्यालय असेल, अशा ज्या काय बिल्डिंग्स असतात त्या सगळ्या बिल्डिंग्स गव्हर्नमेंट ऑफिसेसमध्ये येतात. देन हॉस्पिटल. सो दीज ऑल दी buildings are the public buildings and they are designed according to the need of specific occupants and purpose. एखादी बिल्डिंग काहीतरी गरजेपोटीच तयार केलेली आहे. बँक, व्हॉट इज द पर्पज ऑफ कन्स्ट्रक्शन ऑफ बँक? काय असेल पर्पज बँक कन्स्ट्रक्शन करण्यामागं? कारण बँकेमध्ये जे काही युनिट्स आहेत, मग मॅनेजर असेल, त्यानंतर तुमचं कॅश काउंटर असेल किंवा तुमचं लोन सेक्शन असेल, हे जे काही युनिट्स आहेत ते युनिट्स प्लॅन केले गेलेले आहेत आणि त्याच्यापासून लोकांना सर्व्हिस मिळते. त्याच्यासाठी ती एक बिल्डिंग कन्स्ट्रक्ट केली. हॉस्पिटल एक बिल्डिंग कन्स्ट्रक्ट केलेली आहे. कशासाठी? तर लोकांना मेडिकल ट्रीटमेंट मिळावी. त्याच्यामध्ये पण युनिट आहेत. ओपीडी असतो, रिसेप्शन काउंटर असतो, वेटिंग रूम असते, त्यानंतर पॅथॉलॉजी लॅब असते, ऑपरेशन थिएटर असतो. असे बरेचसे युनिट असतात. हे युनिट्स काय केले जातात? प्लॅन केले जातात गरजेनुसार. कुठल्या टाईपचं हॉस्पिटल आहे त्याच्यावरून कोणते युनिट, कुठल्या टाईपची बिल्डिंग आहे त्याच्यावरून कोणते युनिट, असे ठरलेले असतात. सो द बिल्डिंग्स आर डिझाईन अकॉर्डिंग टू दी नीड ऑफ दी स्पेसिफिक ऑक्युपंट. स्पेसिफिक ऑक्युपंटची गरज काय आहे त्याच्या आणि त्याचं पर्पज काय, त्याच्यावरून बिल्डिंग प्लॅन केली. Are you getting? This is the building planning. येते का सगळ्यांना लक्षात? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. काय क्वेश्चन आहे याच्यामध्ये? कुणाला काय विचारायचं का बिल्डिंगच्या रिलेटेड? सिंपल असेल तरी विचारा. काही ऍक्च्युली याचा डिटेल स्टडी हा सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये अजून पुढे आहे तुम्हाला. पण तुम्हाला सब डोमेन्स बिल्डिंग प्लॅनिंग म्हणजे काय असतं हे फर्स्ट इयरला फक्त बेसिक आहे. कुणाला काय डाऊट येत असेल तर विचारा. आपला टाइम पण संपत आलेला आहे. 1 मिनिटात कुणाचा क्वेश्चन असेल तर. Okay, so here maybe our time will be close within 30 seconds. So stop here and you can join to the next lecture at 11 AM. Okay, so next lecture we will see this is the next type of building, that is structural engineering. We will see in the next lecture. Okay, so we will close here.